तलवार बाळगतात त्यांचं नाव यसाजी. जे हात तुटला तरी शत्रूंची लढत राहतात त्यांचं नाव तानाजी. जे 8 तासात घोडा दिल्लीतून पुण्याला घेऊन येतात त्यांचं नाव संताजी. जे मुघलांच्या घरात घुसून त्यांना येडं बनवतात ते बहिर्जी. जे फक्त 700 मराठे घेऊन 30,000 मुघलांना पळवतात ते रामजी. आणि जे 2,000 सैन्याची एकटेच झुंजतात त्यांचं नाव बाजी. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रमी इतिहास असलेल्या महाराष्ट्रातील टाकरे घराण्यातील कन्या मी सानी गणेश ठाकरे आज तुमच्या समोर बाजीप्रभू देशपांडे यांचे अमरत्व गाथेसारखे जीवन ओवाळ्याच्या स्वरूपात सादर करीत आहे. धन्य धन्य बाजीप्रभू वीर धन्य धन्य बाजीप्रभू वीर रणधुरंधर शूर पाकर कसा तो धगधगता अंगात कसा तो धगधगता अंगात दिवस असो वा अंगात दिवस असो वा अंगात रणमैदानी लढे धुंदार जी 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 रणमैदानी लढे धुंदार जी 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 जी. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्दी जोहर यांनी प्रचंड फौज बनायला पुन्हा दिलेले आहे. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्त्वाची असते. शिवाजी महाराजांनी शिवकाशीत यांना बोलवून घेतलं आणि विचारलं, शिवा जर उद्योग सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, होय महाराज जातो की. आणि मग काय घडलं? काय रात्रीच्या पहिल्या प्रवास रात्रीच्या पहिल्या प्रवास रात सुमारास गड उघडण्यात शिव पालखीचं बाजी संगती शिव पालखीचं बाजी संगती पावसानं ओली झाली धरती रात अंधारी मावळे चालती दुसऱ्या पालखीत शिवाचा शिर मोटर बाद चालला दादा जीर जीर जी. 2 दिशेला 2 पालख्या गेलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्याने गळाला घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं सिद्धी समोर बसवलं. तोवर बातमी आली
बाय